मुंबई गोवा महामार्ग पोलादपूर नजीक टँकर पलटी, सलग 6 तास वाहतूक ठप्प। मुंबई गोवा महामार्ग पोलादपूर नजीक कशेडी घाटात अपघाताचे सातत्य कायम असून बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात धामणदेवी येथे केमिकल टँकर्स पलटी झाल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे सकाळी ही माहिती मिळताच पोलादपूर पोलीस तेथे तातडीने पोहोचून बाकी वाहनांना सुरक्षित अंतरावर थांबविले। त्या ठिकाणी काही वेळातच क्रेन येऊनही टँकर हलविण्यात यश आले नाही, कारण टँकर हलविल्याने स्पार्क होऊन स्फोट होऊ शकतो। त्यामुळे सदर टँकर तातडीने हलवणे शक्य झाले नाही। या घटनेमुळे वाहनांची 2 किलोमीटर अंतरापर्यंत रांग लागली होती। काही वेळाने वाहतूक एकतर्फी चालू करण्यासाठी टँकरचे रस्त्याच्या मध्यभागी असलेले टोक सरकवून सकाळपासून कोंडलेली वाहतूक दुपारी 1:30 वाजता एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली। सदर टँकर हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तसेच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। या घटनेमुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता, स्वराज्यलेख लाईव्ह, पोलादपूर। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा।